काही फायनल स्क्रीनवर फोन हल्ली आता येऊ पुढं घरी असं नाही ही ऑर्डर काय त्याची म्हणले काय कॅन्सल झाली ती त्याच्यामुळे डायरेक्ट आता पुढं घरी गाडी घेतलेली मी ही बारकी गाईज फर्स्ट टाइम चालू राहिलो एकटा पण काही नाही जमून राहिली विशाल म्हणून राहिलाय माझं विशाल राशगोळे लंडे माझ्याकडे छोटी टाटा येस आहे काही नाही गाईच चालायला नॉर्मल वाटते फक्त एवढं आहे की पॉवर टिअरिंग नाही आहे त्याच्यामुळे ना दामायला चालू लागतं एकदम जास्त मुंडका पाय देऊन जमत नाही कारण की कसं आहे माहिती आहे ब्लॉगचा कंटेंट बनला भाई आज मा तो हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. तर गाईज आज आपला ब्लॉग म्हणला 113 ब्लॉग. तर गाईज आज मी आलो इकडं दाजीच्या घरी कारण की आज जायचं आपल्याला जवळ जायचं आहे 2 स्क्रीन पुढं लागणाला. गाईज बाबा मका वाहत येतं आणि मी विशाल चालत कुठं आंबे खायला. विशाल आले आंबे अरे बापरे लय टोक हाती लागला गाडा इसला तो आहे. पुढं चल पुढं असं पुढं चल. गाईज आले विशालच्या हाती 2 आंबे लागले तर मला मग खाली आंबे सापडतात मी खालचे आंबे घेतच नाही कधी कारण की ऑलरेडी वरती आंबे असते तर काय खाली हात लावायचा काही सापडल्यावर घे पण पाक्षी खाली पुढे काही मकाच्या वाप्यात हाई म्हणतोय काहीच हा बघा हाले बिल आहे ते मग खाल्लेलीच हे पण एवढं आतमध्ये कसं गेले चल ना बाबाकडं. काय आई त्याच्यात विचार माझ्यासाठी वर चढ ना चढ नाही हां एवढं नाही करू शकत का कायचे बघा असं आहे यांच्या आम्ही अर्ध्या रात्री कामं करायची नाही मग आंबा काढून द्यायचा मग ते गद्दारीवाली बात होऊन जायचं त्याचं वर चढावं लागतं आणि वरती आंबा इथं टाकतो हवा आंबा इथं पण हे उंचा आंबा आहे आपण दुसऱ्या आंब्याकडे देऊ. गाईच आपले ब्लॉगला 2 दिवस खाडे आलेले तर सगळे माझ्या चुकीमुळे झालेले तर कारण की व्हिडिओ मी एडिट करायचे सोडतो एडिट करायचे सोडले का तसेच राहतात. इथं सापडले 2 आंबे वर चढण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे नदी घ्यावात मग पण नदी घ्यावात आणि नदीने आंबे काढावत नदीने आंबे निघते इसले यार काढ ना आंबे. कच्चे आंबे तू काय पक्के आंबे पाहिजे कोण हा कच्चाच आंबा दिसतोय जसे पक्के आंब्याकडे जाऊ आपण टोक चांगला हाती लागला पाहिजे. पाहिजे सापडलाय बरं का पडला रे पडला काहीच फायनली आंब्याच्या तला सापडून झालेली पाहिली हो कच्चाच लागला विसले. तर काही फायनली आंबा वर्ष करून आपण निघलो पुढं आपल्या ऑर्डरसाठी. मी घेतली 2 व्हीलर विशालने घेतली 4 व्हीलर बघा मागं टेम्पो चालू आहे विशाल फारदामन चालू आहे. आज आपल्याला जवळ जायचं आहे ढवळवाडीला कोणतरी शिवराज कार्यालय इथे जायचं आहे. आज एका जागेवर 2 एलसीडी आहेत म्हणजे ऑर्डर. तर चला जाऊ आता मित्रांनो झालं म्हणते दिवस मग झालं संपलं ऑलचं सीजन फक्त कधी मध्ये आली ऑर्डर तर जात जायचं मग तिथं मी जात जाईन विशाल जात जाईन झालं आपले पैसे पण झाले काम पुरते. आणखी गाडी मागून यायची ती गाडी त्याची होणार मित्रांनो 2 दिवस ब्लॉग बंद राहिले ना तर मला कसं तरी वाटलं कालचं मी करीन शूट करीन कालचं नाही करणं झालं मग आज केला फायनल शूट. मित्रांनो अशी खाली नाही झाली पाहिजे बरं का मला राहिले काय गावाकडं असलं का रेग्युलर ब्लॉग पडतो तिकडे काय होत माहिती आहे का कामं आले का काही होत नाही.
चला काही थोडं कार्यालयमध्ये बहुत कसलं कार्यालय. तर काहीच फायनल आपण पोहोचलो आपल्या लॉन्सवर, आपल्या डिस्ट्रिक्शनवर. तर काहीच असं ही गाडी खाली करणार विशाल पायमोडे, कारण की ऑलरेडी त्यांनी गाड्या खाली करायला शिकलेला आहे. जमन ना विशाल? खाली तर पेट्या वाढल्या तर नव्हते, सगळ्या पेट्या हल्ल्या आहेत. तर काहीच विशाल नाही कालतून एक ऑर्डर मारली, एकटीच ऑर्डर मारते सध्या आहे का नाही होय रे. तर काही चला आणखीन काय स्टेज काय आपल्याला दिलेलं नाही आहे. आपलं खाली उतरल्यानंतर स्टेज होईल. आधी सप्तपदी काही नाही इथं, आधी सप्तपदी आली ते चिवणी काही नव्हा, आधी सप्तपदी नंतर बाकीचा कार्यक्रम. तर काही चला म्हणजे काही अडचण नाही तो, पण आपलं पण होईल सगळं आवरून. काहीच फायनली आपली सगळी स्क्रीन वगैरे फिट करून झालेली आहे. इकडे एक, इकडे एक, इकडे एक. सध्या आपण केलं सेटअप, सगळ्या प्री वेडिंग वगैरे घेतले आहेत काहीच. ही स्टोरी, हे दोन प्री वेडिंग स्टोरी दाखवतो मला आता. तेव्हा काहीच काहीच स्टोरी काहीच फायनली आपला अख्खा सेटअप झालेला आहे. आता नवरदेवाची एंट्री बाकी आहे. सेटअप वगैरे यांचं सगळं काहीच लाईट चकमक काय होती माहिती आहे का, कारण कॅमेरा होती अशी. आपलं सेटअप तर आपण इथं बनवलेलं आहे. आपण बसलो सध्या कूलर माग बसतो, कूलर पुढं माघारी विशाल मग तर काहीच फायनल सगळं लग्न आवडलेलं आहे. आता फक्त अर्धा पाऊण तास मी दोन्ही स्क्रीन खोलायच्या घरी निघायची. कारण हे बघा स्क्रीन अख्खी खोललेली आहे, स्क्रीन चालू आहे, लग्न लागलेलं आहे. खोललेली म्हणजे लग्नावर सगळं लागलेलं आहे, फोटोशूट चालू आहे, दोन्ही स्क्रीन चालू आहेत. तर मित्रांनो सकाळी स्क्रीन नाही का चालू करणं फार म्हणजे फार तांदा, कारण की दोन्ही स्क्रीन सोबत चालू करणं म्हणजे हे आवड. एक दोन्ही स्क्रीन सोबत चालू करणं म्हणजे कसं आवड माहिती आहे का, ती मॅपिंग जमत नाही लवकर. तिकडे मॅपिंग जमली तर ती सिस्टीम बरोबर लागत नाही. काही हो कळलेलं सिस्टीम कशी लावायची कशी नाही. मित्रांनो आज पण लग्न फार भरपूर गर्दी होती. विशाल कुठे गेला? विशाल मोठा व्हायला गेला काय शेवा विशाल. तर काहीच फायनल सगळं आपलं लग्नाचा समारंभ आवरलेला आहे. स्क्रीनचं पण आवरलेलं आहे मित्रांनो. आपण सगळे कॅड शीट वगैरे पॉवर केबल सगळ्या खुलून घातलेलं आहे. आता फक्त पेट्या पुढं घ्यायच्या आणि रप 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 20 पॅनल खाली घ्यायची. 20 पॅनल खाली घेतली संपला विषय. केक घ्यायची, गाडी भरायची, दोन दिवशी पुढं घरी डायरेक्ट. ते जमलं मित्रांनो आज लग्नाचं पण आवरले. नवर गेले तिकडं बागेत फोटोशूट करायला. तर काहीच फायनली सगळी स्क्रीन वगैरे खोलून झाली आहे. आता येऊ आपण पुढं घरी. आज संध्याकाळी ही ऑर्डर काय दाजी म्हणले काय कॅन्सल झाली ती, त्याच्यामुळे डायरेक्ट आता पुढं घरी. गाडी घेतलेली मी ही बारकी गाईज फर्स्ट टाइम चालू राहिलो आहे एकटा, पण काही नाही जमून राहिली. विशाल बनवून राहिला मागं, विशाल राष्ट्रवादी लंडे माझ्याकडे छोटी टाटा येस आहे. काही नाही गाईच चालायला नॉर्मल वाटते. फक्त एवढं आहे की पॉवर टेरिंग नाही आहे, त्याच्यामुळे ना दामान चालू लागतं एकदम. जास्त मुंडका पाय देऊन जमत नाही, कारण की कसं आहे माहिती आहे का, पॉवर नॉर्मल आपली याची पॉवर टेरिंग जर असली ना गाडी आपल्याला कंट्रोल होते. हिचं कसं आहे माहिती आहे का, हे बघा असं, हे बघा असं आहे, बघा असं आहे, म्हणजे लगेच गाडी झुलती डायरेक्ट. त्यापेक्षा आपलं नॉर्मल चाललं बरं दम म्हणजे 20-30च्या स्पीडनी फर्स्ट टाईम. कारण कसं माहिती आहे आपली पहिली सुरुवात आहे, जास्त मुंडका पाय देऊन जमत नाही गाडीचं. दम मान चाललेलं बरं. हे विशाल आपल्या मागायचे ही जी गाडी आहे ना तिच्या मागं आहे. तर मित्रांनो माझा बघू सगळं मला गाडी करावं लागेल ते आता. तर मित्रांनो फायनली संध्याकाळचं डिनर वगैरे केलं, आलेलं पहिलं फ्रेश झालो, नंतर काही ब्लॉक काढला नाही, डायरेक्ट आता काढलाय. पुढं फ्रेश झालो मित्रांनो, जेवण वगैरे केलं संध्याकाळचा. आता आलो मी पुढं बाहेर टळायला, कारण मित्रांनो आज जवळपास टेम्परेचर होतं 43 डिग्री सेल्सिअस. मित्रांनो आज तर सगळ्यात हायेस्ट म्हणजे हायेस्ट टेम्परेचर आहे. एवढं गरम होतं आहे. घरात जर बसलं मित्रांनो असं नुसतं अंगाला घाम येतोय. कूलर चालू आहे, फॅन चालू तर अंगाला नुसतं घाम येतोय, कारण की एवढं गरम होतं आहे भयानक. कोणी त्याच्या म्हणलं आपलं थोडे बाहेर आलेलं बरं, कारण की कसं माहिती आहे नुसतं घरात बसून पण बोर होतं. त्याच्या म्हणलं चला आपलं थोड्या वेळ बाहेर बसतो. चला मित्रांनो थोड्या वेळात घरी. अरे का काढू तुम्ही गावात
कार्यक्रम का 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 ब्लॉगचा कंटेंट बनला भाई आज मा. ते बॉटल आल्यात सगळी गेली काय झालं. बॉटल आल्या तुम्ही आता ना. तर गाईज आता वाले संध्याकाळचे 12. आता टाईम झाला माझा ब्लॉग इन करायचा. मित्रांनो झोपलो होतो, आता उठलो, नंतर कळलं ब्लॉग इन करायचं. मित्रांनो आहे की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. अरे काकाचं कार्यक्रम नाही काढू तुम्ही गावात. कार्यक्रम का 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 ब्लॉगचा कंटेंट बनला भाई आज मा. ते बॉट